सहवासातले आठवले. माननीय अविनाश महातेकर. 25 डिसेंबर या दिवशी आंबेडकरी चळवळीतलं एक ज्येष्ठ नेते, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार, माननीय रामदासजी आठवले यांचा वाढदिवस आहे. शिरस्त्याप्रमाणे ते वाढदिवस साजरा करतात असं नाही, किंवा 25 तारखेला 25 डिसेंबरच्या दिवशी आठवलेसाहेब कुठेच भेटत नाही, ही देखील एक वस्तुस्थिती आहे. परंतु त्यांच्या वाढदिवसाबरोबर आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते, विशेषतः रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते, हे जोरदारपणे साजरा करतात. वेगवेगळे जनउपयोगी अशा प्रकारचे कार्यक्रम या दिवशी राबवतात आणि रामदास आठवले यांना दीर्घायू चिंतितात. मी देखील त्यांना या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना भरपूर आयुष्य लाभो अशा प्रकारच्या भावना व्यक्त करतो आणि आजपर्यंत त्यांनी आंबेडकरी समाजाची सेवा केलेली आहे याविषयीची कृतज्ञता व्यक्त करतो. रामदास आठवले हे आंबेडकरी चळवळीत निर्विवाद असलेले एक नाव आहे. दिगंत कीर्ती प्राप्त झाली असं ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचं त्यांचं नाव आहे. रामदास आठवलेंनी बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळ महाराष्ट्रातून साऱ्या देशभर नेली आणि देशातील जागत्या काळखाई अनेक किणगळी देदीप्य दिलेली त्यांनी नेली, ही वस्तुस्थिती आहे. आणि जे अखंड कार्य संपूर्ण आयुष्यभर ते करीत राहिलेले आहेत व कार्याची निरंतरता पिढ्यानपिढ्यांनी त्यांचा समाज त्यांना सतताने देत आलेली आहे. आंबेडकरी चळवळीतमध्ये आठवले साहेबांचं एक दिगंत असं स्थान आहे. त्यांच्या महत्त्व दृष्टीने निर्विवाद आहे. या चळवळीत बाबासाहेबांच्या परंपरेत जी पिढी होती, त्या पिढीतून ज्यांनी बाबासाहेब प्रत्यक्ष पाहिले, त्यांच्याबरोबर काम केलं, अशा प्रकारची पिढी होती. बाबासाहेबांच्या महानिर्वाणानंतर या पिढीने सगळी सूत्र आपल्या खांद्यावरती घेतली. नंतरच्या काळात जी पिढी तयार होती, जिने प्रत्यक्षात बाबासाहेबांना पाहिलेलं किंवा ऐकलेलं असं नाहीये, परंतु बाबासाहेबांना वाचलेलं होतं. बाबासाहेबांच्या विषयी त्यांनी प्रचंड माहिती गोळा केलेली होती, त्यांचं मनन केलेलं होतं. अशा पिढीच्या नंतरची जी नवी पिढी आली, तिसरी पिढी जिला म्हणता येईल, बाबासाहेबांच्या निर्वाणानंतरची तिसरी चौथी पिढी जी आली, ही पिढी शिकलेली होती. तिला शिक्षण झालं होतं, त्यांना शिक्षणाची संधी मिळालेली होती. एक संधी त्यांनी मिळवलेली होती. प्रश्नांना जाणून घेतलेलं होतं. विशेषतः राजकीय भूमिकेतून होणारे प्रयत्न आणि त्यातून याविषयीची जाणीव या पिढीत निर्माण झालेली होती. अशा या पिढीतून उदयास आलेला हा कार्यकर्ता म्हणजेच हा एक प्रकारचा संपूर्ण राज्यभर आंबेडकरी चळवळीत झालेल्या कार्यकर्त्यांपैकी हा स्थायी भाव होता गेला. त्या काळात अनेक छोट्या छोट्या संघटना असं दहेलेले आणि त्या सुमारास अत्याचारांची संख्या ज्यावेळी भरपूर वाढलेली होती आणि त्याच्याविरुद्ध सरकारचं लक्ष जात नव्हतं, काही उपाययोजना करण्याऐवजी त्यावेळेस दलित पॅन्थर या नावाने एक संघटना अस्तित्वात आली आणि दलित पॅन्थरने आपलं अस्तित्व दाखवून त्यावेळेस संपूर्ण देशभर एक प्रकारची क्रांती घडवून आणलेली होती. या क्रांतीच्या सावलीमध्ये रामदास आठवले तयार झाले. जरी त्यावेळी अनेक नेते तयार होत होते, अनेक नेते लोकांच्या समोर येत होते, परंतु असं होतं की काही नेते जे होते ते थोडा काळ काम करायचे, त्यानंतर त्यांना नैराश्य यायचं, बाहुला होण्याचे. काही कार्यकर्ते जे होते तेही थोड्या वेळ काम करायचे, त्याच्यानंतर त्यांना त्यांच्यातल्या त्यांच्या घरी प्रश्न असायचे, मुलांचा प्रश्न असायचा, संसार असायचा, नोकरी असायची. अनेक लोक त्यावेळेस सरकारी नोकऱ्यांमध्ये, बँकांच्या नोकऱ्यांमध्ये नोकरीला लागलेले होते. त्यांच्यावर काही सरकारी नियमांची बंधनं होती. त्यामुळे ही माणसं मंडळी आपल्या आपल्या परीने थोड्याफार कॉन्ट्रिब्युशन करीत, परंतु ते पूर्णपणे स्वतःचं नेतृत्व करू शकले नाही. पाठकविरहित रामदास आठवले मुंबईतील सिद्धार्थ विहारच्या हॉस्टेलमध्ये त्यांचा राजकीय जन्म झाला असे मानण्यात येईल. त्या सिद्धार्थ विहारच्या हॉस्टेलमध्ये त्यांनी चळवळीतमध्ये उडी घेतली आणि त्यानंतर त्यांनी अखंडपणे चळवळीसाठी काम केलं. ज्यावेळेस ते चळवळीत आले त्यावेळी माझ्या मते ते 22-23 वर्षांचे असतील आणि त्यानंतर बाकीचे जे आज तागायत जे काम करतात, त्या कामामध्ये एकंदरीने सातत्य आहे की ते कधीच कंटाळलेले नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे अखंड महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला. महाराष्ट्र त्यांनी पायाखाली घातला. महाराष्ट्राच्या बाहेर जिथं जिथं जायची संधी मिळाली तिथे तिथे रामदास आठवले गेले. तिथल्या तिथल्या लोकांशी त्यांनी संवाद साधला. जे जे प्रश्न म्हणून त्यांच्या समोर आले त्या प्रश्नांवर आवाज उठवण्याचं काम त्यांनी मोठ्या प्रामाणिकपणे आणि अतिशय संयमाने त्यांनी चळवळ हाती घेतली, चळवळ वाढवत नेली. रामदास आठवलेसारखा प्रचंड प्रामाणिकपणे राजकारण गाठलेला माणूस, प्रचंड खेळाडूला माणूस ह्या 5 दशकांच्या काळात सापडला नाही आणि तो त्यांच्या अकृत्रिम नेतृत्वामुळे आणि प्रत्यक्ष जीवनाच्या आधारावर आणि त्यांच्यातल्या जिवंतपणामुळे असा एक नेलायचा प्रयत्न झाला पाहिजे. त्यांनी केलेलं काम अगदी जिवंत पद्धतीनं आपल्या खेड्यात जाऊन करायचं. तर अशा प्रकारे त्यांनी चळवळीचा प्रसार सगळा वाढवला.
त्यांची स्मरणशक्ती एवढी होती की त्यांना कितीही गर्दीमध्ये एखादं माणूस भेटलं तर त्याला नावासकट तरी हाक मारायचे आणि त्याच्यामध्ये एक आपुलकीची भावना तयार करायची. या सगळ्या माध्यमातून ज्यावेळेस रामदास आठवलेंनी काम केलं त्यावेळेस ते आजच्या घडीला एक लोकप्रिय नेता म्हणून प्रतिष्ठापित झालेलं नाव आहे. प्रस्थापित नेतृत्व जे आहे त्या नेत्यांची मी कुणाचंही नाव न घेता रामदास या विषयावरही बोलतोय. त्याचं कारण असं आहे की कुणाच्याही कामाची किंमत मला कमी करायची नाही किंवा त्याच्या उणीवा मला हायलाईट करायच्या नाहीत. तर या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आणि रामदास आठवले यांच्यामध्ये जो मुख्य महत्त्वाचा फरक होता तो म्हणजे आपण कमिटमेंटची भावना बोलतो, बांधिलकीची भावना बोलतो. या बांधिलकीच्या भावनेतून आठवले साहेबांना एवढी गोष्ट समजल्यानंतर त्या कितीही मोठ्या पदावर पोचल्यासुद्धा ते राहत नाहीत. या गेल्यानंतर कुणीही कुणाच्या पूर्वीच्या कार्याचा यांचं त्यांना अचूक ज्ञान असतं. एवढं पद्धतीनं ते संदर्भात जुळवून नेतात. राजकीय दृष्टीनं योग्यतेचं विचार करतात. कसं लागले आम्ही त्यावेळेस सरकारी काय बोलायचं या मुद्द्यांवर किंवा सरकारमध्ये काय नेमकं कुणाशी बोलायचं या मुद्द्यांवर, अधिकाऱ्यांशी काय बोलायचं या मुद्द्यांवर, या सगळ्या गोष्टींचं अक्कल ज्ञान त्यांना असल्यामुळे त्या पद्धतीनं ते बोलत राहिले. एवढंच नव्हे तर ज्या एका गोष्टीकडे बऱ्याचशा पुण्यांनी दुर्लक्ष केलं होतं ते म्हणजे इस्ला प्रतिष्ठापित मराठी मीडिया. या मराठी मीडियाला आम्ही शत्रू समजायचो, त्यामुळे त्यांच्याशी कधी बोलतच नसायचो. परंतु रामदास आठवलेंनी हा संवाद चांगल्या प्रकारे प्रतिष्ठापित केला आणि त्यामुळे रामदास आठवलेंनी मीडियाच्या माध्यमातून देशातील एक जागृती कशी काय समाजामध्ये करू शकेल अशा प्रकारची भूमिका घेतली. मुख्य मुद्दा असा आहे की इतर नेत्यांच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये फरक कुणाचा, तर माझ्या मते रामदास आठवलेंच्या डोळ्यामध्ये आज जे मंत्रिपद वगैरे आहे त्या मंत्रिपदाचा धारणेतून ते काम करत होते असं मी मानत नाही. ते काम करत राहिले, कामामुळे त्यांची प्रतिमा उभी राहिली आणि त्याच्यामुळे सरकारनं त्यांना आपल्यासोबत घेण्याचे निर्णय घेतले. पवार साहेबांनी त्यांना मंत्री केलं किंवा आज नरेंद्र मोदीजींनी त्यांना मंत्री केलं, ते या भावनेतून झालेलं आहे. ते स्वतः मंत्रिपदासाठी कधी धडपड करत बसलेले आहेत का किंवा तेवढापुरतं काम करत बसलेले आहेत का, असं काही चित्र लोकांच्या समोर गेलं नाही आणि तशी वस्तुस्थिती देखील नाही. आणि त्यामुळे हा फरक इतर कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये आणि त्यांच्यामध्ये सतत राहिला. एका गोष्टीमुळे मी त्यांच्यासोबत राहिलो की त्यांच्या कामाच्या पद्धत लोकांच्या सहानुभूती लक्षात येत नाही, परंतु मला ते जाणवत गेलं की सिन्सिअरली काम करू शकतो असा रामदास आठवले हा एक नेता आहे. लोकांच्या प्रश्नापासून कधीही त्यांनी दांडी मारली नाही किंवा कधीही त्यांच्यामध्ये लपवाछपवी केली नाही. ज्या ज्या प्रश्नांवर जरी सरकारमध्ये असले तरी आणि सरकारच्या विरोधात भूमिका घ्यायची असेल त्यासाठी ते कधीच दचकले नाहीत किंवा घाबरले नाहीत. त्यांनी भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे नेतृत्व म्हणून त्यांच्याविषयीचं निरीक्षण, आदर मला खूप दिसत आहे आणि त्यांच्याबद्दल काम करताना मला देखील एक प्रकारचा साचिक आनंद देता राहिले आणि मी त्यांच्यासोबत राहिलो. एका विभागाचा महत्त्वाचा भाग आहे. खरं तर आत्ता हे नेमकं सांगता येणं अवघड आहे, पण मी प्रयत्न करतो. एक भाग असा आहे की एक मोठं महाअध्याय आपलं झालेलं होतं की ज्यामध्ये जुना रिपब्लिकन पक्षाचे गर्भवतीपासून सगळे तेथील खोब्रागडे वगैरे हे सगळे नेते, हे तरुण पिढीतील नेते, हे सगळे मिळून आपण एकत्र आलो होतो आणि एक आयुष्य आपण प्रतिष्ठापित केलेलं होतं. या आयुष्याचा रिझल्टच्या निमित्तानं हा इश्यू उभा झालेला होता. बाबासाहेबांच्या रिझल्ट इन हिंदुइझम हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या एका वर्तमानपत्रानं वाद निर्माण केलेला होता. त्यामुळे ह्याला विरोध करण्याच्या हेतूने एक बाळूजी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली लोक कामाला लागलेले होते. दुसरे बाजूला रिझल्ट इन हिंदुइझम यांचं समर्थन करण्याच्या हेतूनं एक होऊन काम करावे अशी भूमिका समाजाने घेतली. परंतु दबावापोटी मोठं आयुष्य तयार झालेलं होतं. या आयुष्यामध्ये सर्वात मोठा जन्मभर पाण्याची अडचण जे काही होतं त्यामधून रामदास आठवले हे देखील होते. परंतु त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या दृष्टीने त्यांना फारसे बदलून देणारे अनुभव आले. त्यावेळेला सर्वांनी मिळून रामदास आठवले थोडासा डावळण्याचा प्रयत्न चालवलेला होता. परंतु या प्रयत्नाला मात करून रामदास आठवलेंनी शेवटी संपूर्ण आयुष्याचं नेतृत्व आपल्याकडे घेतलं आणि त्यातून रिपब्लिकन पक्षामध्ये त्यावेळेला त्यांची भारतीय दलित पॅन्थर होती. आपल्या लोकांनी देखील दलित पॅन्थर होती या सगळ्या संघटना बऱ्याचशा होऊन आपण सगळे रिपब्लिकन प्रवाहात त्या क्षणाला आले आणि मग तो रिपब्लिकन पक्ष जो उभा राहिला त्या रिपब्लिकन पक्षामध्ये थोडेफार बदल कधीकधी आत्तापर्यंत त्यांनी रिपब्लिकन पक्ष हा 4 ठेवलेला आहे. हळू असं वाटतं की बाबासाहेबांनी, आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्ष हा आता काही कामाचा राहिलेला नाही अशी भावना व्यक्त करीत लोक रिपब्लिकन पक्षाचं नाव देखील घेण्याचा मागा नाहीत. वेगवेगळ्या नवीन आपण संस्था आहोत अशी प्रकारे नवीन संस्था, संघटना काढत आणि न्याय नेतृत्व करत बसतात. परंतु जो रिपब्लिकन पक्ष त्या एका व्यापक संकल्पनेतून बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला दिलेला आहे
आणि केवळ दलितांच्या नव्हे तर साऱ्या भारतामध्ये विविध वर्गाच्या हक्कासाठी काम करू शकतो असा एक सक्षमतेचा विचार ही माणसं रचना करून लोकांच्या हातामध्येही निर्माण होत गेलेलं होतं. त्यावर आधारित नकळत का होईना, जाणीवपूर्वक तर ते करता येईल असं मी म्हणणार नाही, नकळतपणे तर करत असतील. परंतु त्या एका पार्श्वभूमीवरती त्यांनी ते काम चालवलेलं आहे, ते काम मला अतिशय महत्त्वाचं वाटतं. आणि आज रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्व राजकारणात निश्चितवत आहे. त्यांनी ढळून घ्यावी लागते. जरी लोकप्रतिनिधी निवडून जाण्यामागे आमच्या बाजूने काही कमतरता समाजव्यवस्थेच्या बाजूने असले हे घटने नसेल, परंतु तरी देखील रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्व हे मोठ्या प्रमाणात जे राजकीय पातळीवर टिकून ठेवलेलं आहे ते रामदास आठवले यांच्यामुळे टिकून आहे. सांस्कृतिक पातळीवरती ते दलित चळवळीमध्ये किंवा ज्याला आपण शोषित समूह म्हणतो त्या समूहाच्या ज्या कला आहेत त्या कलांमध्ये तमाशाची कला असेल, लावणीतावी कला असेल, भीमगीतांची कला असेल, या कलेला प्रोत्साहन देण्यात रामदास आठवलेशिवाय दुसरा कोणताही राजकीय नेता मला दिसत नाही. आणि त्यामुळं या कला वाढविणे, या कलाकारांच्या सर्व प्रश्नांवर काम करणे, भूमिका घेणे, त्यांना राजकीय फायदा कसा काय देता येईल याचा विचार करणे, या सर्व गोष्टी ते सतत करत आलेले आहेत. आणि सांस्कृतिक पातळीवरती ज्यांना लोकांना राजकारणापेक्षाही सांस्कृतिक पातळीवरती बाबासाहेब मांडायची इच्छा असते, त्यांनी हात असा एक दिलेला आहे. हे एक त्यांचं मला सांस्कृतिक पातळीवरती काम महत्त्वाचं वाटतं. दुसरं असं की बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या महत्त्वाच्या घटना आहेत, त्या घटना म्हणजे उदाहरण 1 जानेवारीचा प्रसंग असेल, किंवा महाडचा 14 तळ्याचा संघर्ष असेल, किंवा नाशिकचा काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल. असे जे काही सत्याग्रह यांचे जे काही प्रसंग आहेत, या प्रसंगांना देखील लोकांच्या स्मरणात अमोघरित्या करून त्या ठिकाणी जाऊन त्याचे उत्सवामध्ये रूपांतर करण्याचं काम या एका पिढीमध्ये घडलंय, ते रामदास आठवले यांचा मोठा वाटा आहे असं मला वाटतं. मी दौऱ्यामध्ये अनेकदा असतो, अनेक गोष्टी अशा घडत असतात. त्यातली एक गोष्ट अशी आहे की एकदा नगरमध्ये दौऱ्यावरती आम्ही होतो आणि रात्रीची वेळ होती. तिथं आम्ही 11 वाजता पुढं चाललेलो होतो. पोलिसांनी यावेळी देखील आमच्यावरती व्हेट लावली होती. पण झालं असं की आम्ही अंधारात रामदासांच्या हस्तांवरती आले आणि आमच्या ड्रायव्हरच्या असं लक्षात आलं की समोर मोठे मोठे दगड आणून टाकून रस्ता हा अडवलेला आहे. तर त्याबरोबर सगळे चपळले, घाबरले. आम्ही त्या ठिकाणी गाडी थांबवली. आम्ही गाडीचे दिवे मोठे प्रकाशित केले. ताबडतोब पोलिसही धावलो आले. त्यांनी देखील सगळे टॉर्च वगैरे लावले आणि मग ते दगड वगैरे बाजूला सारले. परंतु हे कुणीतरी केलेलं आहे असा भावनेतून स्वतः आठवले साहेब पुढे चिडलेले मी पाहिले. तिथे स्वाभाविक पुढे या अंधारामध्ये ते धावले होते. टॉर्च घेऊन शोधत होते की कोणी केलं हे, कोण कुठं लपलं आहे वगैरे. हे जेव्हा मी बघितलं तेव्हा मला त्यांच्या धैर्याची कमाल वाटली होती. अशा काही गोष्टी आहेत. एक आहे जरा गमतीशीर गोष्ट. एकदा आम्ही दोघांनी पुण्याला चाललो होतो, गाडीमध्ये होतो आणि बराच वेळ म्हणून लोकांचा पास झाला, सगळं काही पास झालं, परंतु चहाला कुठे थांबवण्यात तसदी त्यांनी काही घेतली नाही. आणि मी काही न खाता पिळत आलेलो. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की साहेब जरा गाडी थांबवा, जरा काहीतरी खाऊया. तर मला बोलले की पैसे कोणाकडे आहेत? मी बोललो अहो साहेब माझ्याकडे आहेत ना. यावर ते बोलले तुम्ही कशाला पैसे खर्च करता? तरी पण त्यांनी एक हॉटेल आढळल्यानंतर गाडी थांबवली. आम्ही उतरलो दोघांनी. हॉटेलच्या तिथं दाराशी बघितलं तर आम्ही आलेले हे समजल्यानंतर एवढे लोक गोळा झालेले होते की किमान कमीत कमी 25 ते 30 लोक गोळा होते. सुस्त ते आठवले साहेबांच्या पाया पडायला लागले, काय काय करायला लागले. हॉटेलला नेलं आम्हाला. कोण काय आणायचं, व्यवस्थापक सगळं झालं. बोलणं चालू झालं आणि आम्ही निमूट आलो. ही गोष्ट केवळ मनोरंजन म्हणून माझ्या लक्षात राहिली असं नाही, पण आज त्यांच्या कामामुळे अशी परिस्थिती तयार झालेली आहे की ज्या ठिकाणी ते उभे राहतील त्या ठिकाणी 100 माणसं उमंग करायची त्यांची ताकद आहे. कुणालाही सूचना नसती की आठवले येत आहेत म्हणून, पण तरी देखील एवढे लोक जमा होत आणि जन्मभरात त्यांनी तयार केलेली करण्याची वृत्ती देखील फारच आहे लोकांमध्ये. आठवलेच्या संबंधात अशा प्रकारचे त्यांचे एक कॅरेक्टर मला जे दिसून आलं, मला स्वतःला ते अनुभवायला मिळालं आणि मी हे विसरू शकत नाही असा हा प्रसंग आहे. रामदास आठवले हॉटेलमध्ये असायचे आणि पत्रक वाहनाबद्दल आम्ही सांगत तेच बघायचे. तर एकदा म्हणजे मी नागपूर येथे कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमासाठी मी नागपूरला गेलो. तिथं गेल्यानंतर नागपूरच्या कार्यकर्त्यांनी मला दाखवली की एक तार आलेली आहे रामदास आठवलेंची. ती तार त्यांनी मला दाखवली तर त्या तारेमध्ये मजकूर होता की अविनाश मेहतकर इज कमिंग टू अटेंड द मीटिंग वगैरे असा तो मजकूर होता. आणि खाली सही जी होती ती म्हणजे त्यांचं नाव जे रामदास आठवलेऐवजी अमादर आठवले असं झालं होतं. म्हणजे RAM मधून R गेलं होतं आणि अमादर आठवले असं झालं होतं. हे वाचल्यानंतर मी चमकलो. अमादर आठवले म्हणजे काय? याने काय नाव बदललं की काय? म्हणून मी तो तारक त्यांच्या माझ्याकडे घेतला आणि नंतर मी त्यांना भेटलो आणि मुंबईला आल्यावर त्यांना दाखवलं की तू तार पाठविली होतीस का? तर म्हणाले हो मी तार पाठविली होती. तू काय नाव बदलून आहेस काय? अमादर आठवलं असं लिहिलंस की काय?
माझा तोपर्यंत असाच समज झाला की काम करता करता रामदास आठवले हे आम जनतेचे सेवक व्हायला लागलेले आहेत, आम लोकांच्या सेवक व्हायला लागलेले आहेत. आणि दुसरा बाळूजी साधारणपणे जी हिंदू नावं होती ती आहे बदलत होती. त्यामुळं मला वाटलं कदाचित त्यांनी अमादर केलं असेल, आणि केलं असेल तर चांगलं आहे म्हणून मी विचारलं. पण ते म्हणाले, नाही बाबा, माझं असं काही नव्हतं, रामदासच लिहिलं होतं. शेवटी लक्षात आलं की टेलिफोनच्या लोकांची, त्या तारवाल्या लोकांची ती मिस्टेक होती आणि ते तसं झालेलं होतं. पण आत्ता या प्रसंगाला बरीच वर्ष झाली असतील, 30-40 वर्ष तरी झाली असतील. माझ्या डोक्यात तो पक्का आहे. त्याचं कारण असं आहे की जरी ती मिस्टेक होती, रामदासचा अमाधारच होणं, तरी एक वस्तुस्थिती अशी झाली की रामदासचं खरे तर अमाधारच झालेलं आहे. आम जनतेचा तो दास म्हणून, आम जनतेचा नेता म्हणून किंवा आम जनतेचा मालक म्हणून तो राहत नाही, तर तो एक सेवाभावी नेता आहे. त्या पाळतीवरती तो आम जनतेचा सेवक झाला आहे असं मला वाटतं. आणि म्हणून हा एक मुद्दा आहे. एक माणूस जोडून पक्ष उभारू करणारा नेता, आम्ही त्यांचं वर्णन करता येईल. ही अबाधी वस्तुस्थिती आहे. आम्ही म्हणतो बुद्धिबळ तज्ज्ञासारखं, म्हणजेच तत्त्वज्ञानामध्ये समोरचा माणूस हा आजच्या परिस्थितीमध्ये काय आहे, तो गुन्हेगार आहे, भिका आहे, का तो शुश्रूषित आहे, का अशिक्षित आहे, किंवा कोणत्याच मुद्दा लागू न करता त्या माणसाशी बोलणं, त्या माणसाशी संवाद ठेवणं हे बुद्धांनी सांगितलेलं काम आहे. आठवले साहेबांच्या वर्तमानामध्ये हे अतिशय फिट बसलेलं आहे की समोरचा माणूस हा काय आहे, त्याच्या अंगावरचे कपडे काय आहेत, त्याचं बोलणं काय आहे, तो भाषा काय बोलतो, याचा काहीच विचार न करता ते त्याच्या अंतर्मनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यामुळं सर्वसामान्यांपासून भरपूर लोकांशी त्यांचा संपर्क येतो. पण ते त्या माणसाला विसरत नाही, त्याला ते स्वतःच्या बरोबर घेतात. त्याच्या इच्छेनुसार त्याला पक्षाची जी जबाबदारी पाहिजे असेल ती जबाबदारी त्याला देतात आणि त्याला सोबत घेऊन ते काम करतात. आणि त्यामुळं रामदास आठवले यांच्याविषयीचा एक सार्वत्रिकता जर बघायची तर त्यांचा हाच स्वभाव, या स्वभावाचे अनेक लोक अमधी लेशीत आहेत असं मला वाटतं. मी मघाशी सांगत होतो की रामदास आठवले त्यावेळी हॉटेलमध्ये राहायचे. त्यावेळेला रामदास आठवले यांच्यात एक तर स्वभाव असा होता की कधी कोणाकडे काही मागायचे नाही, काही नाही. आम्हाला काही पोलिसातील लोक भेटायचे, जायचे, तर त्या पोलिसातील लोकांनी त्यांना आग्रह करून त्यावेळी काही विचारलं तर त्यावेळी तर त्यांनी मला पोस्टकार्ड आणून द्या असं सांगितलं. तिथं राजा ढाले राहायला असल्यामुळे ते केंद्र झालेलं होतं. परगावातून लोक आल्यानंतर ते राजा ढाळेंना भेटायचे. ती चर्चा करण्याला रामदास आठवलेंचा काही वाटा नसायचा. परंतु ते चर्चेत मोकळे झाले की रामदास आठवले एका वहीमध्ये त्यांचं नाव, पत्ता लिहून ठेवायचे आणि त्यांच्यानंतर ते दिवसाला कितीतरी पत्र लिहून, स्वतःच्या हातीनं लिहून, एक तर सुंदर हस्ताक्षर, तर हस्ताक्षरचं पत्र लिहून त्यांना ती पोस्टाने पाठवून असायचे. निश्चितपणे गावातील माणसांना ज्यावेळी पत्र येतं आणि त्या पत्रात आपल्याला मुंबईची हालहवाल सांगितली जाते आणि गावातील हालहवाल विचारले जातो, त्यावेळेला ही पत्र स्वतः ठेवावी अशी मनोवृत्तीचं माणसं तयार होतं. आणि असा प्रकार हा त्यांच्या पत्रव्यवहारात एक प्रवृत्त मोठा होता. आणि त्यातच त्यांनी भारतीय दलित पॅन्थर सुखवात केली. राजा ढालेंनी मार्स मूव्हमेंट बरखास्त केल्यानंतर रामदास आठवले किंवा गंगाधर गाडे, TM कांबळे वगैरे या लोकांनी एकत्र येऊन भारतीय दलित पॅन्थर सुखवात केली. त्यावेळेला सांगायला मोठा जनसंपर्क असल्यामुळे हा सगळा जनसंपर्क हा आठवल्यांच्या बरोबर राहिला. सतत असल्यानंतर त्यांनी कधीही आठवणीचं काम केलेलं आहे किंवा अंमळी विशिष्ट मनोधारित त्यांची तयार झाली असं कधीच दिसलं नाही. अनेक ठिकाणी ज्या वेळेला वेळीचं बंधन नव्हतं त्यावेळेला 2-2, 3-3 वाजेपर्यंत सभा त्यांनी केल्या आहेत. त्यानंतर लोकांशी सतत संपर्क, त्यांच्याकडे घरीचं भांडी घेऊन नवराबाईकडे देऊन जायचे, त्या भांड्याचंच ते तोडून काढायचे आणि एखादा मोठा संबंध घेऊन देईल लोक जायचे, त्या संबंधाची निवेद ठेव करायचे. तर त्यामुळं त्यांचा लोकांशी चांगला संपर्क होता. त्यावेळेला वेळची अशी होती की आम्ही लोक त्यावेळेला मंत्रालयामध्ये जाणं हा एक गुन्हा समजायचा. आम्ही कधी त्या परिसरात फिरायचो नाही किंवा कोणी आपल्याला बघतील म्हणून आम्ही एकाही मंत्र्याकडे जात नसायचो. परंतु ज्या वेळेला आठवले मंत्री झाले त्यावेळेला सर्वसामान्य माणसांना मंत्रालयाचं दरवळ खुलं झालं. ही देखील एक वस्तुस्थिती आहे. निश्चितच रामदास आठवले हे प्रेरणादायी नेतृत्व असं ठरलेलं आहे. त्यांच्या नेतृत्वाचा जो गुण आहे तो ठाणिक साच्यामध्ये बंद असं नाहीये. म्हणजे विशेषतः खादीचे कपडे किंवा मिळती टोपी डोक्यावर वगैरे असला काही प्रकार नाही. सर्वसामान्य माणसांसारखे ते राहतात आणि सर्वसामान्यांचं नेतृत्व करतात. आणि त्याचा परिणाम असा आहे की येणाऱ्या 3 किंवा 3-4 पिढ्यांमध्ये तर रामदास आठवले यांच्या नेतृत्वाची छाप ही राहणार आहे, आठवण राहणार आहे.
आणि त्यांचं नेतृत्व, त्यावेळेला जी काही तरुण मुलं पुढे येतील, मला 100% विश्वास आहे की ही मुलं जी आहेत ती रामदास आठवले यांच्या कृतींचं आणि त्यांच्या प्रवृत्तींचं हे ते निश्चितच अनुकरण करतील. आणि त्यामुळं येणाऱ्या पिढ्यांवरती देखील रामदास आठवले यांची एक अशा प्रकारची छाप निश्चितच राहील. सामाजिक परिवर्तनाच्या दिशेत देण्याचं काम आंबेडकरी चळवळ करत आहे. बुद्ध, कबीर, फुले, शाहू, डॉक्टर आंबेडकर आणि महान मावांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा या चळवळीत लाभला आहे. त्यामुळं बृहत समज प्रसारता आणि अमोढी दाहकता त्यांच्यात ठासून भरलेली आहे. अंधश्रद्धा, विषमतासारख्या समाजघातकी प्रवृत्तींना भस्मीसात करून समृद्ध समाज निर्माण करण्याची ताकद त्यांच्यात निर्माण झालेली आहे. या चळवळीच्या केंद्रस्थानी माणूस असल्यामुळे आंबेडकरी चळवळीतील महत्त्वाचा भाग म्हणजे रिपब्लिकन पक्ष. हा पक्ष जरी अनेक गटांमध्ये विभागलेला असला तरी त्यातील सर्वात मोठा आणि प्रभावाचं नेतृत्व हे रामदास आठवले करताना. आणि ज्यायोगे संपूर्ण देशामध्ये रिपब्लिकन पक्षाचा संघटन अनंत अडचणीवर मात करत आठवलेंनी घडवून आणले, त्या अर्थी त्यांच्या नेतृत्वात विचार करायला लावणारे गुण निश्चितच आहेत. एक कुशल संघटक म्हणून ते उल्लेखनीय आहेत. कार्यकर्ते त्यांच्यामधून सहसा तुटत नाही आणि काही काळापुरता तुटला तरी पुन्हा त्यांच्याकडे येतो. पक्षातल्या व्यक्तिगत कार्यकर्त्यांना सत्ता फार मिळाली असं देखील नाही, पण तरीही कार्यकर्ते त्यांच्याजवळ त्यांच्या सहसंस्था वाढवतात. याची जी अनेक कारणं आहेत ती त्यांच्या संघटन कौशल्य प्रदर्शित करतात. मरणादारी आणि तारणादारी ताकद उपस्थित होणारा सहकारी म्हणजेच रामदास आठवले. इंधन ते कार्यकर्त्यांना जिंकतात. पण कुठलीही आणि कुठेही दुर्बळ घेण्याजोगी घटना घडली तर आठवले तिथे जाऊन भिडतात आणि त्यामुळे सर्वात मोठे संघटन त्यांच्या व्यक्तिमत्वाभोवती उभे करण्यात ते यशस्वी झाले आहेत. राग, लोभ व द्वेष यावर मात करत वर्षानुवर्ष कार्यकर्त्यांची नातं जपून आले आहेत. पण कार्यकर्त्यांना आणि आंबेडकरी समुदायाला आकर्षित करणारी सर्वात मोठी गोष्ट जिचा प्रत्यय सातत्याने येतो ती म्हणजे राजकीय निर्णय घेण्याचा धाडस आठवलेंमध्ये अगदी परिपूर्ण आहे. त्यांच्या एकदा निर्णय झाला की त्याच्या परिणामांची किंवा फलांची पर्वा न करता तो निर्णय अंमलात आणण्यासाठी ते आकाश पाताळ एक करतात. या धाडसामुळेच आज स्वतः ते राष्ट्रीय राजकारणातील दुर्लभप्राय व्यक्तिमत्व म्हणून आहेत. प्रसारमाध्यमांना त्यांच्याविषयी आकर्षक असण्याचं हेच कारण आहे आणि कार्यकर्त्यांचं मन सुखभावानं समाधान देईल त्यांच्या त्या गुणामुळे आहेत. दलित पॅन्थरच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग हे पॅन्थरचं कार्यक्षेत्र झालं होतं आणि साऱ्या समाजाला देखील पॅन्थर आकर्षित होतं. हळूहळू काही कारणास्तव दलित पॅन्थरमध्ये फाटाफूट झाली. या गोष्टीने देखील मोठ्या प्रमाणावर पॅन्थरचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत होते. त्यावेळेला सर्व पॅन्थरची फळी बांधून भारतीय दलित पॅन्थरची निर्मिती झाली. या निर्णय प्रक्रियेमध्ये धाडसावणारी भूमिका रामदास आठवलेंची होती. नालासोपारा आलेल्या नेत्यांचे गट वेगळे होते आणि तरीही काही ते भारतीय दलित पॅन्थरमध्ये होते. या सगळ्यांच्या बरोबर प्रचंड काम करीत भारतीय दलित पॅन्थरने महाराष्ट्रातील दलितांचा कणा घेऊन भरपूर फिरणे व सतत कार्यक्रम घेणे या गुणांमुळेच भारतीय दलित पॅन्थर वाढली. मराठवाडा नामांतराचा विषय चळवळीच्या केंद्रस्थानी आणण्याचा धाडस आठवलेंनी दाखवलं आणि त्यासाठी सर्व समान विचार आहेत अशा संघटनांची समिती तयार करून त्यांचं नेतृत्व देखील त्यांनी केलं. ही त्यांच्या अभियाना नेतृत्वाची सुष्ठाव ठरली. रिपब्लिकन पक्षाचा नेमकी उलट परिस्थिती होती. मोठ्या तांबेडची रिपाई पक्ष आणि संघर्षशील आंदोलन करणारा रिपाई पक्ष हाच कमी होत नेता फक्त नाममात्र राहिलेला होता. या गोष्टीचा ठप्पा रिपाई पक्षाच्या काँग्रेस धार्जिण्या भूमिकेवर येत होता. अशा परिस्थितीत रिपाईचं ऐक्य घडलं आणि आठवले भारतीय दलित पॅन्थर बरखास्त करून रिपाईच्या नेतृत्वात आले. त्यानंतरच काँग्रेससोबत युती करण्याचा धाडस आठवलेंनी रिपाईच्या नेतृत्वाची सुष्ठव ठरली. या युतीमुळे चळवळीच्या कार्यकर्त्यांना सत्ता मिळू शकली. स्वतः आठवले मंत्री झाले, खासदारही झाले. नंतरच्या काळात काँग्रेसमध्ये फुटाफूट झाली. शरद पवारांनी राष्ट्रीयत्वाचा मुद्दा उपस्थित केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती झाली. गव्हर्नर साहेब माळबोरे हे घटनेचा मुद्दा उपस्थित करून काँग्रेसमधूनच राहिले, परंतु आठवल्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाण्याचं धाडस दाखवले. या युतीच्या माध्यमातूनही कार्यकर्त्यांना थोडीभर सत्ता मिळू शकली. परंतु जेव्हा राष्ट्रवाद्यांनी रिपाई पक्षाला गृहीत धरायचा सुष्ठव केली त्यावेळेला राष्ट्रवादींची युती तोडण्यात देखील आठवल्यांनी धाडस दाखवले. त्यावेळेला तर विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या होत्या आणि समोर कोणताही पर्याय नव्हता. तरी देखील राष्ट्रवादीची युती तोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि समाजवादी पक्ष, शेकाप व हलच मोठ्या संघटनांना सोबत घेऊन तिसरी आघाडी केली. तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीत ते सामोरे गेले. या तिसऱ्या आघाडीला महाराष्ट्रात फार यश मिळू शकलं नाही. ही वस्तुस्थिती असली तरी देखील समविचारी लोकांना एकत्र करून आपणही निवडणूक लढू शकतो हा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
शिवसेना भाजपसोबतच्या युतीचा निर्णय हा देखील अत्यंत ढासळाचा निर्णय आहे. लोकांच्या मनात या दोन्ही पक्षांविषयी काही अपप्रचार रुजवण्यात काँग्रेस आत्तापर्यंत यशस्वी झाली होती. विशेषतः घटना बदलणार, आरक्षण रद्द करणार अशा प्रचारामुळे एकदा मोठ्या प्रमाणावर शिवसेना भाजपशी राजकीय दोस्ती करणे हा देखील ढासळी निर्णय होता. ही महायुती अस्तित्वात आल्यानंतर झालेल्या निवडणुकांचा अनुभव जर घेतला तर रिपाई पक्ष आठवल्यांच्या निर्णयावर ठामपणे उभा असलेल्याचा प्रत्यय येतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा ठाम निष्ठावान होता की रिपाई पक्ष सेना भाजपबरोबर जाऊ शकणार नाही आणि गेला तर त्याला बदनाम करता येईल. परंतु त्यांचा हा अंदाज साफ चुकीचा ठरला. आठवल्यांच्या भूमिकेमुळे महायुती आकारास आलेली आहे. साखळीतील त्यांच्या भूमिकेला जोरदार आवेट घ्यायचा प्रयत्न दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी केला, परंतु त्याला यश घेता आलं नाही. या ढासळी निर्णयाचा प्रत्यय लोकसभा व विधानसभा निवडणुकांना नक्की येईल. त्यावेळेला खऱ्या अर्थानं आठवल्यांनी घेतलेल्या महायुतीच्या भूमिकेमागची राजकीय चिकित्सा होईल. माणसाला माणूस म्हणून सन्मान मिळवून देण्यासाठी तसेच त्याच्या सर्वांगीण विकासासाठी ही चळवळ सदैव प्रयत्नशील आहे. स्वाभिमानी विचार करणारा माणूस घडवून सक्षम समाजनिर्मिती करण्याचं तिचं ध्येय आहे. अशा या धीरोदात्त चळवळीतून मुष्ठीत अनेक कार्यकर्ते तयार झाले. त्यांनी जनमनशात आपल्या कार्याने स्वतःची छाप पाडली. खासदार रामदासजी आठवले साहेब हे त्यापैकी एक. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मंत्र दिला. हा मूलमंत्र उराशी बाळगून खेड्यात राहणारे रामदासजी आपल्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबईच्या सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये दाखल झाले आणि त्यांच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली. सिद्धार्थ हॉस्टेल म्हणजे त्या काळातील आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांचं आगार होतं. अनेक कार्यकर्ते तिथे राहत असत. विचारांचे मंथन तिथे घडत होतं. पॅन्थर फुटलेल्या ढकलीमुळे महाराष्ट्र गभाळवणी होत होता. अशा वातावरणात रामदासजी आठवले साहेब एक सच्चा कार्यकर्ता म्हणून पुढे जात होते. महाराष्ट्रातील दलित, शोषित समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात बुलंद आवाज उठवणाऱ्या दलित पॅन्थरमध्ये फूट पडली आणि अनेक कार्यकर्ते अस्वस्थ झाले. त्या अस्वस्थ झालेल्या कार्यकर्त्यांपैकी रामदासजी आठवले हे एक होते. त्यांनी समविचारी कार्यकर्त्यांशी संपर्क साधून त्यांच्याशी विचारविनिमय करून दलित पॅन्थर पुन्हा नव्या जोमाने संघटितरित्या कार्यरत कशी होईल या दृष्टीने प्रयत्न करायला सुरुवात केली. परंतु त्यांच्या या प्रयत्नाला म्हणावं तसं यश मिळाले नाही. तरीही ते नाराज झाले नाहीत. उलट कार्यकर्त्यांमध्ये आलेलं नैराश्य आणि चळवळीत आलेली मरगळ दूर करण्याचा त्यांनी संकल्प केला आणि ते कामाला लागले. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊ लागले. अनेक वस्त्या, पाडे, खेडी तुडवत त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. अन्याय अत्याचाराच्या विरोधात मोठे आंदोलन उभारून त्यांनी संघटनात्मक ताकद निर्माण केली. ही ताकद जातीयवादी शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्यास कारणीभूत ठरली आणि रामदास आठवले साहेब महाराष्ट्राचे समाज कल्याण मंत्री झाले. एक तळमळणारा कार्यकर्ता मंत्री झाला होता, त्यामुळं पुरोगामी चळवळीतील प्रत्येकजण सुखावला. आठवले साहेब जरी समाजकल्याण मंत्री झाले तरी त्यांच्या इतकरांसारखा भंपकपणा मुळीच नव्हता. आंबेडकरी चळवळीच्या मुळाशी तयार झालेला तो कार्यकर्ता होता. त्यामुळं लोकोपयोगी निर्णय घेऊन त्यांनी आपल्या कार्याचा असा जनमानसाच्या मनावर उमटविला होता. रामदासजी आठवले हे कुशल संघटक आहेत. कार्यकर्त्यांच्या सुखदुःखाची त्यांना जाणीव आहे. त्यांच्या सुखदुःखात ते धावून जातात. त्यामुळेच ते प्रत्येक कार्यकर्त्याशी आपल्या जवळचे वाटतात. कार्यकर्त्यांच्या हृदयात त्यांनी स्वतःचे असे अढळ स्थान निर्माण केले आहे. हीच त्यांची ताकद आहे. त्यामुळेच कार्यकर्त्यांचा मोठा संघ आज त्यांच्या मागे आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या नावाने तो राजकारणात सक्रिय आहे. राजकारणाला दिशा देण्याचं काम ही पक्ष करतो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन दलित, शोषित, वंचित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सशक्त, सक्षम राजकीय पक्षांची गरज असल्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या संकल्पनेतून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर अस्तित्वात आला. परंतु काही वर्षातच त्याच्यात गटबांधन निर्मिती होऊन तो विस्कटलेल्या राजकीय शक्तीला पुन्हा संघटित करून त्याच्यात ऐक्य घडवून शक्तिशाली रिपब्लिकन पक्ष उभारला जावा म्हणून आठवले साहेबांच्या मनातलं तपमान होतं. त्यासाठी आपला पक्ष बरखास्त करून एकत्र पक्ष शक्तिशाली रिपब्लिकन पक्ष निर्माण करण्याची तयारी होती. त्यासाठी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रा. जोगेंद्र कावडे, रा. घु. गव्हाळे इत्यादी नेत्यांशी चर्चासुद्धा केली. पण त्यांच्या प्रयत्नांना यश काही आले नाही. तरीही ते ढबगले नाहीत. रिपब्लिकन पक्ष मजबूत करण्यासाठी ते धडपडत राहिले. त्या परिस्थितीत आज रिपब्लिकन पक्ष एक राजकीय ताकद म्हणून नावाजला जात आहे. त्यांच्या कुशल नेतृत्वागुणामुळे ते पीपल्स आहे. त्या कुशल नेतृत्वाने मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेबांचे नाव मिळवून देण्याचा पुकारा घेतला होता.
त्या कुशल नेतृत्वाने रिझर्व्ह स्वरूपात कायद्यात आलेल्या वीरा मोर्चाचं नेतृत्व केलं होतं. रमाई आंबेडकर नगर, खेरलांची सारख्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अन्यायी घटनांच्या विरोधात आवाज उठवून शासनाला धारेवर धरलं होतं. खासदार म्हणून त्यांनी संसदेत उठवलेला आवाज हा त्यांच्या कुशल नेतृत्वाचं उत्तम उदाहरण म्हणावं लागेल. रामदास आठवले साहेब हे सदैव कार्यकर्त्यांच्या सोबत राहणारे, त्यांच्या सुखदुःखात मिसळणारे, कार्यकर्त्यांना आपले वाटणारे नेते आहेत. म्हणूनच ते कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांच्या हृदयात स्वतःचे अढळ असे स्थान निर्माण केले आहे. म्हणूनच रामदास आठवले साहेब हे कार्यकर्त्यांच्या हृदयात राहतात असे लिहितात ते अतिशयोक्तीचे होणार नाही. त्यांच्या भावी आयुष्याला आणि कार्याला माझ्यासारख्या अनेक छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा.